Hello everyone, I welcome you all in our AWT programming tutorial. In today's tutorial, we will see how to create the menu and menu items and how we can arrange this on the menu bar. Okay. So let's see how to create the menu items and menu bar. So one of the window or one of the container we already learned, that is a frame. Okay, that is the frame is nothing but what? Frame is a window which can contain the title bar, menu bar, okay, and all that one. There are some methods to set the menu bar in the frame, which is nothing but the set menu bar method. That's why we can use this menu bars and menu items in the frame also. But we cannot apply this on the applet because the set menu bar method is used or defined into the frame, and the applet is not a subclass of the frame. Okay, so there is no provision to add the menu bar on the applet. Okay, so keep in mind that whatever we create here, menu bars, okay, is applicable for the frame. So let's see how to create the menu bar, menu and menu items on frame. Okay, so see what is the use of this one. What is the use of the menu bar? That is जसं आता आपण बघितलं इथं एक्झाम्पल किंवा फिगर बघताय. इथं मेनू बार सेट केलेला आहे, त्याच्यावर मेनूज आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट येईल, त्याच्यामध्ये मेनू आयटम्स असतील. त्या मेनू आयटम्स मध्ये सुद्धा आपण परत मेनू आयटम्स ऍड करू शकतो बाय डिफाइनिंग द मेनू आयटम ॲज अ मेनू. ओके, सो these आर द एक्झाम्पल्स ऑफ मेनू बार, मेनू अँड मेनू आयटम्स. ग्राफिकल युजर एन्व्हायरमेंट बेस मध्ये आपण जेव्हा वर्किंग करत असतो आणि जिथं आपल्याला युजरला मल्टिपल ऑप्शन्स द्यावे लागतील, तिथं ह्याच्या अगोदरचे जे कंट्रोल आपण शिकलेलो आहोत ते ऍप्लिकेबल नाही होणार. त्यासाठी आपण मेनूज युजरला अवेलेबल करून देण्यासाठी हे कन्सेप्ट यूज करू शकतो. सो फॉर दॅट वन वी फर्स्ट क्रिएट द मेनू बार. जो तुम्हाला हा इथं दिसतो, तो मेनू बार तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट करावा लागेल. जेव्हा आपण मेनू बार क्रिएट करतो त्यावेळी तो मेनू बार सेट करावा लागेल. त्याच्यानंतर त्या मेनू बारवर आपण मेनूज ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल सी फाईल, ऑप्शन्स अँड हेल्प, these आर कॉल्ड एज मेनूज, जो ह्या मेनू बारवर आपण ऍड केलेला आहे. आता त्या प्रत्येक मेनूवर जेव्हा आपण क्लिक करेन तेव्हा एक ड्रॉप डाऊन लिस्ट येईल ज्याच्यामध्ये मेनू आयटम शो केले जातील. फॉर एक्झाम्पल मेनूवर इथे क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट येईल, तिथं आयटम 1, आयटम 2, आयटम 3 आणि सब मेनू नावाचे मेनू आयटम्स ऍड केलेले आहेत. इथं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सब ऑप्शन्स नावाचा मेनू आयटम तुम्हाला शो होईल. काही ठिकाणी जसं आता इथे आपण बघताय मेनू आयटमवर सुद्धा क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट येऊ शकते. ह्या केसमध्ये मेनू आयटम हा तुमचा ॲज अ मेनू म्हणून वर्क होतो. So see here, three classes are responsible to implement all this. That is the menu bars, menu and menu items. So see here, a menu bar displays a list of top level menu choices. Menu bar काय शो करणार आहे? List of top level menu choices. That is a menu show करणार आहे. Each choice is associated with a drop down menu. This concept implemented in the AWT by menu bar, menu and menu item class. So पहिल्यांदा तुम्हाला मेनू बार क्रिएट करावा लागेल, त्याच्यावर मेनूज ऍड करावे लागतील, मेनूच्या अंडर मेनू आयटम्स ऍड करावे लागतील. जेव्हा एखादा मेनू आयटम्स वर क्लिक केला तर सब मेनू आयटम्स आपल्याला शो करायचे आहेत, त्यावेळी तो मेनू आयटम ॲज अ मेनू म्हणून डिक्लेअर करावा लागेल. Okay, we will see all this in the practical session. So keep in mind that we can implement all this in this way. Okay, so see here how to create the menu bars. There is one class defined into the AWT package, that is nothing but the menu bar. That is, the menu bar contains one or more menu object and it is created by using the menu bar class. Okay, या मेनू बार वर काय असणार आहेत तर तुमचे मेनूज असणार आहेत. एक किंवा एकापेक्षा जास्त मेनूज तुम्ही त्या मेनू बार वर ऍड करू शकता.
सो हा मेनू बार क्रिएट कसा करायचा, तर मेनू बार नावाचा क्लास तुमचा AWT पॅकेजमध्ये अवेलेबल आहे, ज्याचा फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहे. सो यू वॉन्ट टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ मेनू बार क्लास फर्स्ट. आता जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट किंवा तो मेनू बार मला सेट करावा लागतो. त्यासाठी एक त्यासाठी एक मेथड आहे मेनू बार क्लासची, दॅट इज सेट मेनू बार. या मेथडला तुम्हाला तो ऑब्जेक्ट पास करावा लागेल. क्रिएट केलेला मेनू बार तुमचा विंडोला सेट केला जाईल बाय युजिंग सेट मेनू बार. ओके, सो ऑलवेज कीप इन माइंड दॅट this method is defined into the frame. Okay, so we can use this for only frame. We cannot apply this on the applet. Applet वर आपण मेनू बार ऍड करत नाही, कारण मेनू बार ऍड करण्यासाठी जी मेथड आहे ती आहे फ्रेमची. and there is no way, or you can say that the applet is not a subclass of the frame. So ही मेथड इनहेरिट होण्याचा तिथे प्रश्नच येत नाही. त्यामुळं मेनू बार्स हे फक्त फ्रेमला असते. So first way is nothing but what? Create the menu bar by using the menu bar class. Okay. Create the object of that menu bar and set this by using set menu bar method. This will set the menu bar to the content. Next one is nothing but you want to add the menus on the menu bars. Okay, जसं आता इथे आपण बघतोय हा मेनू बार आहे, तो सेट केला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय आपला जॉब काय आहे, तर त्याच्यावर जेवढे आपल्याला मेनूज पाहिजे ते ऍड करायचे. फॉर एक्झाम्पल इथं मेनू कुठले, फाईल, ऑप्शन्स आणि हेल्प हे मेनू आहेत, ते ऍड करायचे. तर मेनूज म्हणजे काय, ज्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ड्रॉपडाऊन लिस्ट येईल आणि त्याच्यामध्ये डिफरंट चॉईसेस असतील. ओके, त्याला आपण मेनू म्हणतो. दॅट इज अ मेनू कंटेन्स अ लिस्ट ऑफ मेनू आयटम्स. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल हिअर ऑप्शन्स हा मेनू आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सब ऑप्शन्स नावाचा एक मेनू आयटम आलेला आहे. आलं लक्षात? So these menus are created by using the menu class available in the AWT package. There are the three constructors of the menu class. For example, the first one, simple default constructor, जिथं मेनूचं लेबल मी मेन्शन केलेलं नाही. Second one, menus आणि स्ट्रिंग नेम. फॉर एक्झाम्पल फाईल, ऑप्शन्स, हेल्प हे त्या मेनूचं नाव आहे, जे नाव मी पास करू शकतो बाय युजिंग द सेकंड कन्स्ट्रक्टर. थर्ड कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट स्ट्रिंग नेम अँड बुलियन व्हॅल्यू. जर तुम्हाला फ्लोटिंग ठेवायचं असेल मेनू, तर ही व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला फॉल्स ठेवावं लागेल. ट्रू ठेवला तर तो मेनू बारला अटॅच राहील मेनू, तिथून तो फ्लोटिंग राहणार. So these are the constructors of the menu. By using the menu class, we can create the menus, and to add the menus to the menu bar, we use the add method. Okay, how the add method is implemented we will see later on. Okay, the second step is nothing but what, we can create the menu by using the menu class. Now next is nothing but the menu items. Okay, जेव्हा मी मेनू ऍड करणार आहे मेनू बारवर, फॉर एक्झाम्पल हिअर मेनू बार क्रिएट केला, त्याच्यावर दोन मेनूज ऍड केले, फाईल आणि एडिट. आता मला काय करायचं आहे, मेनू आयटम्स ऍड करायचे. कुठल्याही मेनूवर मी जेव्हा क्लिक करेन त्यावेळी ड्रॉपडाऊन लिस्ट येईल आणि जी लिस्ट मेनू आयटम शो करेल. तर हे मेनू आयटम्स आहे ते क्रिएट करण्यासाठी एक क्लास आहे AWT पॅकेज मधला, त्याचं नाव आहे मेनू आयटम. Okay, that is each menu item represents something that can be selected by the user. Simple thing आहे, user कडनं काय सिलेक्शन होणार आहे, मेनू आयटमचं सिलेक्शन होणार आहे. So menu item represent what, something that can be selected by the user. इथं काय cut, copy, paste, it is up to you or it is up to the user what to select. Okay? So जे काय user select करणार आहे, this is called as what, the menu items, and this is the subclass of menu class. Menu is a subclass of what, the menu item. Okay, you can create the multiple menu items. We also create the sub menus. Okay, so you can say that a hierarchy of nested sub menus can be created. Okay. So how to create the menu item, there is another class into the AWT package, that is the menu item class, which represent the menu items. For example, first one is a default constructor, जिथं
इथं मेनू आयटमचं टायटल स्पेसिफाय नाही केलेलं. सेकंड वन इज नथिंग बट व्हॉट मेनू आयटम आणि त्याचं जे लेबल आहे ते लेबल तुम्ही इथं पास करू शकताय. फॉर एक्झाम्पल कट कॉपी पेस्ट हे लेबल आहे, ते लेबल पास करू शकताय. इन सर्टन केसेस यू कॅन असाइन the shortcut keys also. For that one, the third constructor is used. For example, string name menu item चं नाव आणि त्याचा shortcut key आहे ती पास करा. For example, see here cut for control X, control C, control V. These are the menu shortcuts available for this menus. You can create the shortcuts by using the third constructor. So see here we can create the menu items by using menu item class. So there are some methods of the menu item class. For example, the first method is nothing but the set enable method. आता काही वेळा आपल्याला काही ऑप्शन्स जे आहेत, काही मेनू आयटम जे आहेत ते डिसेबल ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल here suppose I use this one. Okay, so this is what the menu bar. याच्यामध्ये मेनू कुठले आहेत? फाइल, एडिट, फॉर्मॅट, व्ह्यू आणि हेल्प. ज्या मेनूवर क्लिक केल्यानंतर काय ओपन होतात? मेनू आयटम्स ओपन होतात. आता इथे सगळे मेनू आयटम्स एनेबल आहेत. एडिट वर क्लिक केलं त्याच्यानंतर इथं आपल्याला दिसतंय बघा कट, कॉपी, डिलीट हे जे मेनूज आहेत हे डिसेबल्ड आहेत. हे एनेबल कधी होतील? ज्यावेळी आपण काहीतरी टेक्स्ट सिलेक्ट करून त्यावेळी. आलं लक्षात? सो सांगायचा वेळ एवढाच आहे की काही मेनू आयटम्स तुम्ही सर्टन इव्हेंटलाच अनेबल करू शकता, अदरवाइज दे कॅन बी डिसेबल्ड. So there is one method of menu item which can define the menu item required to enable or disable. त्यासाठी एक मेथड आहे सेट एनेबल नावाची मेथड. जर मी इथे ट्रू पास केले या मेथडला तरच तुमचे जे मेनू आयटम्स आहेत ते काय असतील? एनेबल असतील. जर मी इथं फॉल्स पास केलं तर ते मेनू आयटम्स तुमचे डिसेबल होतील. फॉर एक्झाम्पल save as like that one. You can disable or enable the menu items by using set enable method. Set enable method ला जर तुम्ही true पास केला तर तो मेनू आयटम अनेबल्ड असेल आणि जर फॉल्स पास केला तर तो डिसेबल असेल, तो युजर कडनं सिलेक्ट होणार नाही. इज अनेबल नावाची मेथड जी आहे ती रिटर्न करेल एक बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स. ट्रू कधी पास करेल? जर तो मेनू आयटम अनेबल असेल तर. फॉल्स पास करेल ज्यावेळी तो डिसेबल असेल त्यावेळी. इथं आपण आता बघितले मग अशी मेनू अँड मेनू आयटम्स डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, जिथं आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये लेबल मेन्शन करत नाही. जर मला प्रोग्रामॅटिकली और बाय युजिंग द मेथड लेबल असाइन करायचं झालं तर सेट लेबल नावाची मेथड यूज करा. गेट लेबल मेथड तुम्हाला मेनूचं किंवा मेनू आयटमचं लेबल रिटर्न करायचं काम करेल. सो दिस इज अबाउट what the methods of menu item. In some cases you want to use some check marks in front of the menu items. For example इथं बघा आता काय केलेलं आहे, 4 मेनूज आहेत, मेनू आयटम्स आहेत, न्यू, ओपन, सेव्ह अँड सेव्ह ॲज. परंतु ओपनच्या समोर तुम्हाला काय दिसतं? चेक मार्क्स दिसतात. सो इन सर्टन कंडिशन you want to specify the check marks. So this type of the menu items are called as what? Checkbox menu item. असले मेनू आयटम म्हणतात त्यांना चेकबॉक्स मेनू आयटम. कारण इथे आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर चेकबॉक्स defines the two states, that is selected or deselected. सो काही मेनू आयटमच्या समोर तुम्हाला चेक मार्क दिसेल. ते मेनू आयटम्स इम्प्लिमेंट करताना मला सिंपल मेनू आयटम क्लास यूज न करता एक दुसरा क्लास अवेलेबल आहे AWT पॅकेज मध्ये, ज्याचं नाव आहे चेकबॉक्स मेनू आयटम. हा क्लास यूज करावा लागेल आणि त्याचा ऑब्जेक्ट स्पेसिफाय करावा लागेल.
For example, we can create the checkable menu items by using the subclass of the menu item called as what? Checkbox menu item. मेनू आयटमचा एक सबक्लास आहे चेकबॉक्स मेनू आयटम. तो चेकेबल मेनू आयटम्स क्रिएट करायचं काम करतो. तर त्याचे कन्स्ट्रक्टर्स आहेत चेकबॉक्स मेनू आयटम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याला लेबल असाइन करायचं झालं तर सेट लेबल मेथड यूज करा. सेकंड कन्स्ट्रक्टर आहे चेकबॉक्स मेनू आयटम, जिथं तुम्हाला स्ट्रिंग पास करावी लागेल. त्या स्ट्रिंगचा त्या टायटलचा तुमचा चेकबॉक्स मेनू आयटम क्रिएट होईल. आणि थर्ड कन्स्ट्रक्टर आहे तुम्हाला चेकमार्क, इनिशियली चेकमार्क तुम्हाला तिथं हवा आहे की नाही. सो यू कॅन पास द बुलियन व्हॅल्यू. जर ट्रू पास केला तर त्या मेनू आयटमच्या समोर चेकमार्क येईल. फॉल्स पास केला तर त्या मेनू आयटमच्या समोर चेकमार्क येणार नाही. जेव्हा युजर तो मेनू आयटम सिलेक्ट करेल, एकदा क्लिक केल्यानंतर तो चेकड असेल तर अनचेकड होईल, अनचेकड असेल तर चेकड होईल, सेम ॲज ऑन द चेकबॉक्स. ओके. सो बाय युजिंग द थर्ड कन्स्ट्रक्टर we can mark the check mark in front of the menu item. आता पहिल्या दोन केस मध्ये जर बघितला तुम्ही तर इथं आपण बुलियन व्हॅल्यू वापरलेली नाही आहे किंवा त्याची स्टेट जी आहे ती सेट केलेली नाही आहे. सो जर पहिले दोन कन्स्ट्रक्टर मी यूज केले आणि मला जर त्याची स्टेट सेट करायची झाली चेक किंवा अनचेक तर मेथड यूज करा सेट स्टेट, जसं आपण चेकबॉक्स मध्ये यूज करतो तो. तिथं बुलियन व्हॅल्यू वापरा ट्रू किंवा फॉल्स. गेट स्टेट मेथड काय रिटर्न करेल, एखाद्या मेनू आयटमची जी स्टेट आहे ती रिटर्न करेल, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. सो दिस इज ऑल अबाउट द मेनू आयटम. सो सी हियर there is one window in AWD, that is a frame which has the menu bar. आता आपण दुसऱ्या विंडोज आहेत, परंतु आता फक्त आपण फ्रेम आणि ॲपलेटची चर्चा करतोय जास्त. सो ॲपलेटवर आपण हे इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही, कारण सेट मेनू बार नावाची जी मेथड आहे ती ॲपलेटमध्ये अप्लाय होत नाही. ओके. सो हे जे कन्सेप्ट आहे तो आपण फ्रेमवर यूज करायचा. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, 3 क्लासेस यूज करावे लागतील. मेनू बार क्लास, okay, by using menu bar class available into the AWD package. तो सेट करा, सेट मेनू बार. त्याच्यावर मेनूज ऍड करा बाय युजिंग द मेनू क्लास. त्या मेनू क्लासवर जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा ड्रॉपडाऊन लिस्ट येईल. ज्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये मेनू आयटम शो होतील ते मेनू आयटम्स क्रिएट करण्याचं काम मेनू आयटम नावाचा क्लास करेल. काही मेथड्स आहेत मेनू आयटमच्या ज्या आपण बघितल्या, लेबल सेट करणे, गेट करणे किंवा एखादा मेनू अनेबल किंवा डिसेबल करणे, त्या मेथड्स यूज करा. काही मेनू आयटम्स असे असतात ज्यांच्या समोर चेकमार्क आपल्याला असाइन करावा लागतो किंवा स्टेट असाइन करावी लागते. त्यासाठी नवीन क्लास आहे चेकबॉक्स मेनू आयटम. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट द मेनूज अँड मेनू आयटम्स. ओके. सो 4 क्लासेस बघितले आपण इथं, मेनू बार, मेनू, मेनू आयटम आणि मेनू आयटमचा एक सब क्लास बघितला चेकबॉक्स मेनू आयटम. Okay. So see here, once we have created the menu items, we must add it to the menus by using the add method. आता इथं सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कशामध्ये काय ऍड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा मी मेनू बार क्रिएट केला, मेनू बार सेट केला. ओके. आता ह्या मेनू बारवर मला मेनू ऍड करायचा आहे, तो मेनू क्रिएट केला. सपोज फाईल नावाचा एक मेनू आहे, तो मी मेनू क्रिएट केला. ओके. आता ह्या फाईलवर क्लिक केल्यानंतर मला मेनू आयटम्स पाहिजेत, न्यू आणि एक्झिस्ट. ते मेनू आयटम्स क्रिएट केले बाय युजिंग मेनू आयटम एम आणि M1. आता मला ऍड काय करायचं आहे, एम बारवर काय ऍड करायचं आहे, फाईल ऍड करायची आहे. परंतु ह्या फाईलमध्ये ऑलरेडी काय ऍड करायचं आहे, एम आणि M1 ऍड करायचं आहे. सो सी हाऊ द ऍड मेथड वर्क्स. ओके. इथे काय करायचं आहे, फाईल हा मेनू आहे, त्याचा ऑब्जेक्ट स्पेसिफाय करावा लागेल. डॉट ऍड m means what, the new file dot add m1, that is exist. मेनू आयटम m and m1 मेनू आयटम ऍड केले मेनूज वर आणि हा मेनू जो आहे तो ऍड केला मेनू बार. ओके. सो फर्स्ट क्रिएट द मेनू बार, then create the menus, then create menu items
add these menu items to the menu and finally menu items add करायचे मेनू मध्ये आणि मेनू ऍड करायचा मेनू बार मध्ये. Okay, so let's see the practical example of how to create the menu items and menu set the menu bar on the frame. Okay, so see here I import one package AWT because I use one of the class from the AWT package, that is a frame. Okay, that is the frame is nothing but it is one window which can contain the title bar, menu bar and resizing corners. Okay, so menu bar आपण फ्रेम मध्ये ऍड करणार आहे. सो फ्रेम नावाचा जो क्लास आहे तो आपण इथं AWT पॅकेज मधला इम्पोर्ट केलेला आहे. Okay, I define one class here menu demo which extends the frame. Okay, फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जसं आपण याच्या अगोदर शिकलो. फ्रेमच्या मेथड्स सेट साइज आणि सेट व्हिजिबल ह्या मेथड यूज केला. साइज सेट केली विंडोची 500 ओके, दॅट इज विड्थ 500 आणि हाईट 500. सेट व्हिजिबल ट्रू केलं त्याशिवाय आपल्याला ती फ्रेम शो होणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय सांगितली, वी वांट टू क्रिएट फर्स्ट द मेनू बार. ओके, सो फॉर क्रिएटिंग द मेनू बार वी यूज व्हॉट, the menu bar class. We created the object of the menu bar, okay, by using the default constructor which is only one available in the AWT package. मेनू बारचा फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहे, त्याचा यूज करून आपण मेनू बारचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तो फ्रेमला सेट केला, दॅट इज f डॉट सेट मेनू बार n बार. ओके, मेनू बार आपण सेट केला. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे टू क्रिएट द मेनू. ओके, सो फॉर क्रिएटिंग द मेनू वन क्लास इज देअर, दॅट इज अ मेनू. मेनू क्लास यूज केला आणि एक मेनू तयार केला ज्याचं टायटल असेल फाइल. ओके, सो यूज द सेकंड टाइप ऑफ द कन्स्ट्रक्टर which will contain the menu name or use the set label method. ओके, इथे मी सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केलेला आहे. ओके, फाइल नावाचा एक मेनू क्रिएट केला बाय युजिंग द मेनू क्लास. त्याच्यानंतर दोन मेनू आयटम्स क्रिएट केले. फॉर एक्झाम्पल त्याच्यासाठी तिसरा क्लास आहे मेनू आयटम नावाचा क्लास. सो मेनू आयटम M1 MI1 आणि MI2 असे दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले आणि दोन मेनू आयटम क्रिएट केले न्यू आणि एक्झिस्ट. ओके, सो आपण काय केलं, मेनू बार क्रिएट केला, तो सेट केला, मेनू क्रिएट केला फाइल नावाचा आणि मेनू आयटम्स क्रिएट केले न्यू आणि एक्झिट नावाचे. आता आपल्याला काय करायचे आहे, मेनू आयटम पहिल्यांदा मेनू मध्ये ऍड करायचे. ओके, सो MI1 आणि MI2 हे जे दोन मेनू आयटमचे ऑब्जेक्ट आहेत ते ऍड केले कशामध्ये, मेनू मध्ये, दॅट इज M1. So here the add method is nothing but what, M1 dot add MI1 means what, M1 काय आहे मेनू, मेनू मध्ये ऍड कर काय MI1 मेनू आयटम कुठला न्यू नावाचा. सेकंड इज नथिंग बट M1 means what, मेनू, याच्यामध्ये ऍड कर MI2, MI2 म्हणजे कुठला मेनू आयटम कुठला एक्झिट नावाचा. आणि फायनली मेनू आयटम कंटेन करणारा जो मेनू आहे तो कशावर ऍड कर, मेनू बार वर, दॅट इज मेनू बार M bar dot add M1. M bar मेनू बार वर ऍड कर काय मेनू ज्याच्यामध्ये हे दोन मेनू आयटम्स आहेत. ओके, सो सी हाऊ इट वर्क्स. सो सी मेनू बार सेट झाला, हा तुम्हाला हा वेगळ्या कलर मध्ये दिसतोय तो. त्याच्यामध्ये मेनू ऍड केला मी फाइल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्ट आली, त्याच्यामध्ये दोन मेनू आयटम्स आहेत न्यू आणि एक्झिट. सिंपल थिंग आहे. You want to create first menu bar by using the menu bar class, set it by using set menu bar method, then create the menus by using menu class, and create the menu items by using the menu item class, add the menu item to the menu and add the menu to the menu bar. Okay, so directly close होत नाही इथं कारण we want some window closing event handling here. Okay, so instead of that click here and press the Control C. Okay, it will be closed. Okay, click on the command prompt and press the Control C. Okay. So see, if I use the set enabled method, okay, which is defined into the menu item class, काही आयटम्स जसं आपण बघितलं ते आपल्याला एनेबल किंवा डिसेबल करावे लागतात. ओके, त्यासाठी मेथड जी आहे ती सेट एनेबल नावाची मेथड आपण यूज करू शकतो. परत मी एक दुसरा मेनू क्रिएट केला, जसा फाइल नावाचा मेनू क्रिएट केलेला तसा एडिट नावाचा मेनू क्रिएट केला, त्याच्यामध्ये दोन मेनू आयटम्स क्रिएट केले, कॉपी आणि पेस्ट. त्यातला जो MI1 जो आहे तो
मेनू आयटम मी काय केलेलं आहे, डिसेबल केलेला आहे बाय पासिंग द फॉल्स टू द सेट एनेबल. लक्षात. फायनली हे जे मेनू आयटम्स आहेत कॉपी आणि पेस्ट ते मेनू मध्ये ऍड केले, कुठल्या दुसऱ्या फाईल एडिट नावाच्या मेनू मध्ये ऍड केले आणि तो एडिट नावाचा मेनू M2 हा ऍड केला M बार वर. तर आपल्याला फक्त एक मेथड बघायची आहे, हाऊ टू डिसेबल द मेनू आयटम्स. ओके, द आन्सर इज दॅट यू वॉन्ट टू यूज द सेट एनेबल्ड मेथड. ओके, and pass the value as a false डिसेबल करण्यासाठी त्या मेनू आयटमच्या ऑब्जेक्टना ती मेथड तुम्हाला इन्व्होक करावी लागेल. सो सी हियर, फाईल मेनू आपण पहिला क्रिएट केलेला आहे, नंतरचा मेनू क्रिएट केलेला एडिट. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दोन मेनू आपल्याला इथे दिसतात. ओके, ज्यातला कॉपी आणि पेस्ट, त्यातला कॉपी मी काय केलेला आहे, डिसेबल केलेला आहे. ओके, जसं इथं आपण बघताय MII1 म्हणजे कॉपी हा जो मेनू आयटम आहे तो मी डिसेबल केलेला आहे बाय युजिंग द सेट एनेबल मेथड. सो त्याच्यावर काही ऍक्शन्स होणार नाहीत, तो तुम्हाला डिसेबल दिसेल. ओके, पेस्ट आहे तो एनेबल आहे. बाय डिफॉल्ट मेनू आयटम्स हे एनेबल असतात. तुम्हाला तो डिसेबल करायचा असेल तर सेट एनेबल नावाची मेथड यूज करा आणि त्याला फॉल्स नावाची बुलियन व्हॅल्यू पास करा. तर जो मेनू आयटम मला डिसेबल करायचा आहे त्या मेनू आयटमच्या ऑब्जेक्ट ती मेथड मला इन्व्होक करावी लागेल. ओके, सो सी हियर आउटपुट, पहिला फाईल, त्याच्यामध्ये न्यू आणि एक्झिट, दॅट इज फाईल न्यू आणि एक्झिट. ओके, त्याच्यानंतर दुसरा मेनू क्रिएट केला एडिट. ओके, त्याच्यामध्ये कॉपी आणि पेस्ट, कॉपी हा डिसेबल केला. ओके, त्याच्यानंतर आपण आणखीन एक बघितलं, चौथा क्लास. ओके, फॉर एक्झाम्पल चेकबॉक्स मेनू आयटम. जर मला मेनू आयटमच्या समोर चेक मार्क पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मला एक दुसरा क्लास यूज करावा लागतो, विच इज कॉल्ड एज व्हॉट, चेकबॉक्स मेनू आयटम. ओके, सो तो शो करण्यासाठी मी ऍक्च्युली काय केलं, एक तिसरा मेनू क्रिएट केलेला व्ह्यू. ओके, आणि त्याच्यामध्ये दोन चेकबॉक्स मेनू आयटम क्रिएट केलेले आहेत, ग्रीड आणि लिस्ट नावाचे. ओके, बाय डिफॉल्ट मी सिलेक्टेड ठेवलेला आहे ग्रीड आणि अनसिलेक्टेड आहे लिस्ट. Okay, so to create the checkbox menu item, okay, use this class. Okay, pass the title of that menu item and pass the state of that menu item. If you pass the true, the check marks appears in front of that menu item. If you pass false, there is no check mark in front of that menu item. Okay, view create केला, दोन चेकबॉक्स मेनू आयटम क्रिएट केले, ते ऍड केले व्ह्यू मध्ये आणि फायनली व्ह्यू ऍड केला M बार वर, दॅट इज मेनू बार. सो सी द आउटपुट, कंट्रोल C. So see here the output. Okay, once again okay, तिसरा मेनू मी क्रिएट केला कुठला, व्ह्यू नावाचा. ओके, ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर दोन मेनू आयटम आले मला, ग्रीड आणि लिस्ट. समजताय, त्या ग्रीडला मी पास काय केलेलं आहे, ट्रू व्हॅल्यू पास केलेलं आहे, सो त्याच्यात पुढे चेक मार्क आलेला आहे. लिस्ट फॉल्स आहे त्याच्यामुळे चेक मार्क. त्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तो काय होईल, अनचेक होईल. परत क्लिक केल्यानंतर चेक होईल. इट इज सेम ॲज व्हॉट, the checkbox. Okay, so to create the checkable menu items we want to use the checkbox menu item class. Okay, we want to pass the two values to that constructor, that is the name of that checkbox menu item, and second is the state of that checkbox menu item. आता लिस्ट सुद्धा क्लिक केल्यानंतर काय होईल, चेकेबल पहिला फॉल्स असेल तर ट्रू झाला, परत क्लिक केल्यानंतर ट्रूचा फॉल्स झाला, सेम ॲज दॅट वन. त्याची स्टेट मी चेंज करू शकतो. ओके, बाय क्लिकिंग दॅट मेनू आयटम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेनू बार, मेनू आयटम अँड चेकेबल मेनू आयटम क्लास. ओके, त्याच्यानंतर सेट लेबल, गेट लेबल मेथड तुम्ही यूज करू शकता. इथं सेट स्टेट, गेट स्टेट मेथड यूज करू शकता. ओके,
सेट स्टेट गेट स्टेट फक्त चेकबॉक्स मेनू आयटमच्या रिलेटेड असते. ओके, सेट लेबल गेट कोणत्याही क्लासच्या रिलेटेड यूज करू शकता. आता एक मुद्दा फक्त राहिला की हाऊ टू क्रिएट द सब मेनूज. तर सपोज पहा, फॉर एक्झाम्पल फाईल आहे, त्याच्यामध्ये हे दोन मेनू आहेत. ओके, याच्यामध्ये जर मला सब मेनूज क्रिएट करायचे झाले तर काय करायचं? सो लेट्स सी हिअर. पहिल्याच आपण मेनू मध्ये सब मेनूज क्रिएट करूया. फॉर एक्झाम्पल फाईल मध्ये सब मेनू 1 सब मेनू 2. आता काय केलं आपण, आता मेनू आयटम मध्ये दुसरा मेनू आयटम मला ऍड करायचा आहे, विच इज कॉल्ड एज सब मेनूज क्रिएट करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल जसं बघितलं आपण, फाईल वर क्लिक केल्यानंतर मेनू मध्ये न्यू आणि एक्झिट हे दोन मेनू आयटम आले. आता न्यू वर क्लिक केल्यानंतर मला दोन मेनू आयटम दिसायला पाहिजे, जावा फाईल आणि C++ फाईल. ओके, या केसमध्ये मला काय करावं लागेल, हे जे मेनू आयटम्स आहेत ते न्यू मध्ये ऍड करावे लागतील मला बाय युजिंग द ऍड मेथड. ओके, लेट्स सी इथं काय केलेलं आहे. एक मेनू क्रिएट केला फाईल, मेनू आयटम क्रिएट केले न्यू, परत मेनू आयटम क्रिएट केले जावा फाईल C++ फाईल, मेनू आयटम क्रिएट केला एक्झिट. आता हे जे मेनू आयटम्स आहेत SM1 आणि SM2 दॅट इज जावा फाईल आणि C++ फाईल, हे मला दुसऱ्या मेनू आयटमच्या अंडर क्लिक ऍड करायचे आहेत, म्हणजे सब मेनूज क्रिएट करायचे आहेत. तर मी करून बघितलं. पहिल्यांदा MI1 मध्ये ऍड केले SM1 आणि SM2, M1 मध्ये ऍड केले MI1 आणि M1 मध्ये ऍड केलं MI2. आता हा प्रोग्राम वर्क होईल का? फॉर एक्झाम्पल so see here there are errors, two errors, that is cannot find a symbol mi1.add. So always keep in mind that you cannot add the one menu item. We can add it one menu item to the another, but when we add the one menu item to the another menu item, it will be specified as a menu. Okay, जेव्हा आपण सब मेनूज क्रिएट करतो, मेनू आयटम मध्ये सुद्धा जर मला मेनू आयटम पाहिजे असेल तर तो मला मेनू आयटम मध्ये मेनू आयटम म्हणून डिक्लेअर न करता मेनू म्हणून डिक्लेअर करावा लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल न्यू मध्ये मला काय पाहिजे, जावा फाईल आणि C++ फाईल हे मेनू आयटम्स पाहिजेत. न्यू सुद्धा काय मेनू आयटम आहे, परंतु जेव्हा मेनू आयटमच्या अंडर आपण मेनू दुसरे मेनूज पाहिजे असतील त्यावेळी तो मेनू आयटम म्हणून डिक्लेअर न करता मेनू म्हणून तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल. समजतंय? ओके, फॉर एक्झाम्पल फाईल मध्ये न्यू हा मेनू, न्यू मध्ये हे दोन मेनू आयटम्स, ओके, आणि हा दुसरा मेनू. ओके, सो सी हिअर 7. So this is an example of sub menus. Okay, for example फाईल वर क्लिक केलं, जेव्हा आपण मेनू आयटम ॲज अ मेनू म्हणून डिक्लेअर करतो त्याच्यासमोर हा ॲरो असणार आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचे सब मेनूज शो होतील. ओके,
सो हा जो न्यू आहे हा काय आहे, हा मेनू आयटम आहे फाईलचा आणि मेनू आहे जावा फाईल आणि C++ फाईल ह्या मेनू आयटमचा. परंतु ह्या केसमध्ये आपल्याला न्यू हा जरी मेनू आयटम असला फाईलचा तरी तो मला मेनू म्हणून डिक्लेअर करावा लागतो. ज्यावेळी आपण सब मेनूज क्रिएट करतो त्यावेळी मेनू आयटम हा तुम्हाला मेनू म्हणून डिक्लेअर करावा लागतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट the menu bar, menus and menu item class. Okay, so follow the steps as create the frame, use the methods of that frame, create the menu bar by using menu bar class, set it by using set menu bar method, create the menus by using menu, create the menu items by using menu item class, add the menu items to the menu and add the menu to the menu bar. If you want to disable one of the menu item, use the set enable method and pass the false value to that one. If you want to create the sub menus, define the menu items as a menu. And third one, if you want the check mark or selected checkable menu items, use the checkbox menu item class. Okay, pass the values, the name of that menu item and the state you want, that is true or false. Okay, so this is all about the menu bar and menu items in the AWT. Okay, I hope you will understand this. Okay? If any query, feel free to ask. Thank you.